नमस्कार, न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, न्यूज डंकाचं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया ते सबस्क्राईब करा, ज्यामुळे वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येऊ शकतील. सध्या आपण पाहतोय देशभरामध्ये कॉकरोच जनता पार्टी, त्यांचं आंदोलन, त्यांचे पदाधिकारी, नेते, त्यांचे व्हिडिओज याविषयीची चर्चा सुरू आहे. जंतर मंतर इथे जे आंदोलन झालं आणि त्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये एकूण शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये कशा सुधारणा व्हायला पाहिजेत, पेपरफुटीच्या ज्या काही घटना घडतात त्या कशा एका बाजूला संपल्या पाहिजेत आणि असे प्रश्न पुन्हा पुन्हा निर्माण होऊ नयेत, विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होऊ नये, पालकांना त्रास होऊ नये, याविषयीची खूप चर्चा झाली. आता कॉकरोच जनता पार्टी ही जी काही मोहीम आहे ती यापुढच्या काळामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये काम करेल, शिक्षण क्षेत्रातले जे काही प्रश्न आहेत ते दूर करतील, त्यात सुधारणा करतील, अशा पद्धतीची लोकांची अपेक्षा आहे. पण प्रत्यक्षामध्ये कॉकरोच जनता पार्टीला वाटतं की आता शिक्षणातले प्रश्न जे आहेत ते कदाचित जंतर मंतरच्या आंदोलनानंतर संपलेले आहेत. त्यामुळे आत्ता त्यांनी आपला मोर्चा हा E20 या विषयाकडे वळवलेला दिसतो. E20 म्हणजे इथेनॉल मिश्रित जे पेट्रोल आहे तो एक विषय सध्या संपूर्ण देशभरात गाजतोय. त्याच्यावर त्याची जी काही सरकारने, केंद्र सरकारने जी धोरणं आखलेली आहेत त्यावरून टीका होते आणि या विषयाला आता हात घालायचा असं कॉकरोच जनता पार्टीने ठरवलेलं आहे. त्यामुळे शिक्षणाचे प्रश्न जे आहेत ते तुर्तास त्यांनी बाजूला ठेवलेत की काय असं आपण म्हणू शकतो. सध्या या कॉकरोच जनता पार्टीचे जे प्रमुख आहेत म्हणजे अभिजित दिपके आणि त्याचे इतर जे काही सहकारी आहेत हे सगळे संभाजीनगरमध्ये आहे. अभिजित दिपकेचं तिकडे घर आहे आणि त्या ठिकाणी तो आता हे सगळं आंदोलन संपलं 36-37 दिवसाचं, त्यानंतर तो तिकडे घरी गेलेला आहे विश्रांतीसाठी. आणि त्या ठिकाणी हे सगळे इतर जे पदाधिकारी आहेत, त्यांचे इतर जे सहकारी आहेत, हे सगळे तिथे एकत्र आलेले आहेत आणि त्यांच्या त्या कोर कमिटीची एक बैठक झाली आणि त्याच्यामध्ये त्यांनी हा निर्णय घेतला की आता आपल्याला पुढचा जो काही मुद्दा हाती घ्यायचा आहे, विषय हाती घ्यायचा आहे, तो म्हणजे E20चा मुद्दा हाती घ्यायचा आहे. आणि त्याचबरोबर आपण झारखंडमध्ये जे पेपरफुटीचं प्रकरण घडलेलं आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण पाठिंबा देऊ असं त्यांनी म्हटले. पण तो काही त्यांचा अजेंड्यावरचा पहिला विषय नाही. पहिला विषय आहे तो E20. आपण आत्ता पाहिलं की आम आदमी पार्टी या पक्षाचे जे नेते आहेत अरविंद केजरीवाल, त्यांनी पंतप्रधानांच्या निवासाच्या दिशेने एक मोर्चा काढला होता. अर्थात तो तिथपर्यंत जाऊ दिला गेला नाही, पण त्यांनी तो मोर्चा काढला होता आणि त्याच्यात हे जे E20चं धोरण आहे त्याविषयी त्यांना पंतप्रधानांना भेटायचं होतं, पंतप्रधानांना आपलं निवेदन सादर करायचं होतं. ह्या धोरणाचा पुनर्विचार करा, कसं लोकांचं त्याच्यामुळे नुकसान होते, E20 म्हणजे इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे कसं नुकसान होते वगैरे, या मुद्द्यावर त्यांनी हा सगळा मोर्चा आंदोलन केलं होतं. आणि तेच आंदोलन आता कोणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर कॉकरोच जनता पार्टीने. आता पुढच्या काळामध्ये ते हे आंदोलन वेगवेगळ्या ठिकाणी कदाचित करण्याचा प्रयत्न असेल, कदाचित दिल्लीमध्येच पुन्हा एकदा ते या विषयावर आंदोलन छेडतील असं आपण म्हणू शकतो. पण आता जेव्हा त्यांनी ही सगळी कोर कमिटीची बैठक संभाजीनगरमध्ये घेतली आणि हे आपले जे काही मुद्दे आहेत की आगामी काळामध्ये आपलं वाटचाल कशी असेल हे त्यांनी जेव्हा सांगितलं तेव्हा आश्चर्य वाटलं. कारण का की जंतर मंतर इथे जे काही आंदोलन झालं त्यावेळेला देशभरामध्ये कशी चर्चा सुरू होती की नीटचा पेपर फुटला होता आणि त्यावर हे सगळं आंदोलन उभं राहिलं. सोनम वांगचुक यांचं उपोषण झालं, त्यानंतर संसदेवर मार्च करण्याचं ठरलं, लाठीचार्ज वगैरे सगळं झालं. म्हणजे किती गाजला विषय, अजूनही त्याची चर्चा सुरू आहे. आणि त्यावेळेला सगळे जे जे त्या ठिकाणी आंदोलनामध्ये येत होते, मग सेलिब्रिटी असतील, मराठी फिल्म इंडस्ट्रीमधले असतील, हिंदी फिल्म इंडस्ट्रीमधले असतील, वेगवेगळ्या संस्थांचे लोक असतील, राजकीय पक्षांचे नेते पदाधिकारी असतील, हे सगळे येताना सगळेजण रोजच्या रोज शैक्षणिक सुधारणा या विषयावर बोलत होते.
की पेपर फुटता कामा नये, त्या पुढच्या काळामध्ये विद्यार्थी आत्महत्या करतायत. त्याचबरोबर इतरसुद्धा त्याच्यामधले सगळे घोटाळे शिक्षण क्षेत्रामधले समोर येत आहेत. शिक्षण क्षेत्र सुधारलं पाहिजे. अर्थातच प्रश्न महत्त्वाचा आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक दोष आहेत. त्या सगळ्या किंवा दोष त्रुटी ज्या आहेत त्या दूर व्हायला पाहिजेत. विद्यार्थ्यांना अनेक प्रकारे त्याच्यातून त्रास होत असतो. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातले प्रश्न हे खूप गंभीर आहेत आणि व्यापक आहेत. ते सोडवायलाच पाहिजेत. पण ते आंदोलन झालं, त्यातला महत्त्वाचा उद्देश होता तो म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. तो झाला आणि आंदोलन संपलं. शिक्षण क्षेत्रातले प्रश्न अजूनही आहेत. ते काय प्रधानांच्या राजीनाम्यामुळे सुटलेले नाहीत. पण ते सोडवण्यापूर्वीच कॉक्रोच जनता पार्टीने आता काय ठरवलंय तर E20 या मुद्द्याकडे वळायचं. आता झारखंडला सुद्धा आंदोलन सुरू होतं. ते एक महातो नावाचे जे आहेत ते आंदोलनाला बसले होते, उपोषण करत होते. त्यांनी आता ते सोडलेलं आहे उपोषण. सोनम वांगचुक यांच्याशीच त्यांची चर्चा झाली आणि त्यांनी त्यांना उपोषण मागे घेण्यास सांगितलं आणि त्यांनी तसं मागे घेतलेलं आहे. पण त्या आंदोलनाकडे कॉक्रोच जनता पार्टी ही फिरकायला सुद्धा तयार नाही. 25 जुलैपासून ते आंदोलन सुरू आहे आणि तिकडेही विषय पेपरफुटीचाच आहे. जसं MPSC आहे तसं JPSC परीक्षा किंवा तिकडच्या स्टाफ सिलेक्शनची परीक्षा याच्यात झालेले घोळ, त्या विरोधात ते आंदोलन आहे. पण त्या आंदोलनाला ना अशी प्रसिद्धी मिळाली, ना तिकडे सेलिब्रिटी गेले कुठले किंवा कुठले मीडियावाले सुद्धा गेले नाही. कोणी फिरकलं नाही त्या ठिकाणी. केवळ ती काही वेळेला चर्चा झाली एवढीच. किंवा तो डामडौल जो होता जंतर मंतरला, तशा पद्धतीचाही डामडौल तिथे दिसला नाही. कोणती चर्चा त्याची झाली नाही. अत्यंत साध्या स्वरूपात ते आंदोलन सुरू होतं. पण त्या ठिकाणी कॉक्रोच जनता पार्टीचे कोणी फिरकले नाही. त्याच्यावर जेव्हा दिपके याला वेगवेगळ्या मुलाखतीत प्रश्न विचारले तेव्हा तो म्हणाला की मी आजारी आहे, टायफॉईड झालेला असल्यामुळे मी सध्या उपचार घेतोय. पण ठीक आहे, तो आजारी असेल पण इतर पदाधिकारी तरी असतील, ते जाऊ शकतात त्याचे प्रतिनिधी म्हणून, कॉक्रोच जनता पार्टीचे प्रतिनिधी म्हणून, त्या मोहिमेचे प्रतिनिधी म्हणून. पण तेही कोणी गेलेले नाहीत. त्यावरही त्याला प्रश्न विचारला एका चॅनलला. तेव्हा तो म्हणाला की सगळेच आजारी आहेत, सगळे आजारी आहेत. 36-37 दिवसांचं जे आंदोलन झालं जंतर मंतरला, त्यामुळे ते थकलेले आहेत. आमचे सगळे लोक पदाधिकारी दमले आहेत, विश्रांती घेत आहेत आणि त्यामुळे आम्ही तिकडे जाऊ शकलो नाही. आगामी काळात आम्ही जाऊ. आता ते नेमके कधी जाणार आहेत माहीत नाही. पण एकंदरीतच शिक्षण क्षेत्रातला हा जो मुद्दा आहे हा थोडा आता मागे पडलेला आहे. आता सध्या कॉक्रोच जनता पार्टीच्या मनामध्ये आहे ते E20 हा जो मुद्दा आहे तो घेऊन आता देशभरामध्ये आंदोलन करायचं. मी लक्षात येत असेल तुमच्या आता की हा सगळा जंतर मंतरवर जो काही खेळ झाला तो शिक्षण क्षेत्रातल्या सुधारणाविषयी होता. सगळे अगदी घसा फोडून शिक्षण क्षेत्रातल्या सुधारणांविषयी ओरडत होते, बोलत होते आणि किती महत्त्वाचा आहे, किती महत्त्वाचा मुद्दा घेऊन अभिजित दिपके तिथे आलेला आहे, त्या कॉक्रोच जनता पार्टी आली आहे. आता शिक्षण क्षेत्रातले सगळे मुद्दे सुटले, सगळे प्रश्न सुटलेले आहेत, सगळे तोडगे निघाले. कारण प्रधानांनी राजीनामा दिला त्यामुळे सगळं शिक्षण क्षेत्र हे पूर्णपणे सुधारलेलं आहे. आता काहीच प्रश्न शिल्लक नाहीत. त्यामुळे आता E20 या मुद्द्याकडे वळायचं असं त्यांनी ठरवलेलं आहे. आणि त्यांना त्याविषयी विचारलं की तुम्ही राजकारणामध्ये वगैरे येणार आहात का, कॉक्रोच जनता पार्टी राजकारणात उतरणार का, तेव्हा त्यावर बोलताना अभिजित दिपके म्हणा किंवा त्याचे सहकारी सौरव दास वगैरे हे म्हणाले की आम्ही काय राजकारणात येणार नाही. राजकारणात अनेक आता पार्ट्या आहेत, 700-800 पार्ट्या आहेत, आम्ही त्यात आणखी कशाला भर घालू, पुन्हा त्या निवडणुका लढवा वगैरे वगैरे. पण आम्ही एक दबाव गट तयार करणार, एक प्रेशर ग्रुप तयार करणार, ज्याच्यामुळे वेगवेगळ्या मुद्द्यांवर आम्ही सरकारला घेरणार, सरकारवर दबाव आणणार आणि ते मुद्दे सोडवण्यासाठी त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार. मी चांगली गोष्ट आहे, ठीक आहे, दबाव गट करत आहे. पण तो शिक्षण क्षेत्रातल्या एवढ्या सगळ्या त्रुटी दोष जे सगळे होते, त्यात होणारे घोटाळे, ते सोडवण्यापूर्वीच हा दबाव गट जो आहे तो दुसरा प्रश्न सोडवायला गेलेला आहे. तेव्हा लोकांच्या मनामध्ये प्रश्न येतो की असं काय झालं, शिक्षण क्षेत्रातले प्रश्न अजून तसेच आहेत, तिथेही असा दबाव गट पाहिजे. तो दबाव सोडून तुम्ही अचानक एकदम E20 कडे कसं काय वळला. तर आम आदमी पार्टीने सुद्धा हाच मुद्दा घेतला होता आणि सुरुवातीपासून हे म्हटलं जाते की कॉक्रोच जनता पार्टीचा किंवा अभिजित दिपकेचा संबंध तर आम आदमी पार्टीशी आहेच पहिल्यापासून.
त्यामुळे आता कदाचित आम आदमी पार्टी राजकीय स्तरावर प्रश्न मांडणार किंवा अशी आंदोलनं घेणार आणि हे अशा पद्धतीने दबाव गटाच्या रूपामध्ये आंदोलनं करणार. आणि राजकारणात जायचं तरी कशाला? राजकारणात गेलं की तुम्हाला पक्षाची नोंदणी करावी लागणार. ती नोंदणी केली की त्याला तो पक्ष चालवण्यासाठी, त्याच्या निवडणुका घेण्यासाठी, त्यासाठी निधी आलाच. तो निधी आला तर तो दाखवायला लागणार. तो काय अनधिकृत पद्धतीने करता येत नाही. तो निधी कुठून आला, कोणी दिला, हे सगळं सांगावं लागतं. उमेदवाराला आपलं सगळं आर्थिक उत्पन्न दाखवावं लागतं. मग ती अकाउंटेबिलिटी कशाला पाहिजे? अकाउंट पण नको आणि अकाउंटेबिलिटी पण नको. त्यामुळे राजकारण करण्याचं काय आवश्यकताच नाही, पक्ष काढण्याची आवश्यकता नाही. त्यापेक्षा असं काय ते दबाव गट करू, त्याच्यातून आपल्याला कोणी विचारणार नाही असं त्यांचा भ्रम असेल. अर्थात विचारलं जाऊ शकतं, सरकार कोणालाही विचारू शकतं. त्यांच्याकडे असा निधी आला तर तो कुठून आला हे कोणालाही सरकार विचारू शकतं. पण अर्थात राजकारण करायचं, पक्ष काढायचा, त्याचा पुढे सगळं उमेदवार निवडा, निवडणुका लढा, मुख्यमंत्री व्हा, त्यासाठी प्रयत्न करा, एखादं सरकार स्थापन करायचं त्या दृष्टीने प्रयत्न करा. ही झंझट कशाला? त्यापेक्षा असा दबाव गट तयार करा, उपोषण करा, काही दिवस उपोषण सोडा, 4 दिवस प्रसिद्धी मिळवा की झालं. तेव्हा प्रश्न निर्माण होतो की अकाउंटेबिलिटीचा हा जो विचार ह्याच लोकांनी मांडला होता की अकाउंटेबिलिटी असली पाहिजे. आणि अजूनही ते म्हणत आहेत की न्यायालय असतील किंवा निवडणूक आयोग असतील यांच्यावरचा लोकांचा विश्वास आता उडालेला आहे असं दिपके आणि कंपनी म्हणते. आणि ते त्यांना जबाबदारीची जाणीव आम्ही करून देणार आहोत या संस्थांना. पण हे मात्र स्वतः जबाबदारी स्वीकारत नाहीत की बाबा शिक्षण क्षेत्राशी संबंधित आपण काहीतरी प्रश्न सोडवणार होतो, ती जबाबदारी आपण घेतली होती, ती आता बाजूला ठेवूया, ती नंतर बघू आपण. आता E20चा मुद्दा घेऊ, त्याची जबाबदारी घेऊया नवीन. आणि राजकीय पक्ष काढायचाच नाही, कारण तिथे अकाउंटेबिलिटी दाखवायला लागेल. त्यामुळे ती आपण जबाबदारी घेऊयाच नको. त्या जबाबदारी घ्यायची, पुन्हा नवीन जबाबदारी स्वीकारायची कुठली तरी, असं सध्या करण्याचं कॉक्रोच जनता पार्टीने ठरवलं असावं. तेव्हा एकंदरीत शिक्षण क्षेत्रातले सगळे प्रश्न आता सुटले आणि आता या कॉक्रोच जनता पार्टीला नवीन पाय फुटले. त्या दृष्टीने ते आता वेगळ्या वाटेवर चालायला लागलेले आहेत. त्यामुळे हळूहळू त्यांचं हे रूप जे आहे त्या लोकांच्या समोर येते, हेच त्याच्यातून दिसून येतं. जे सुरुवातीला सगळे पाठीराखे त्यांचे होते, ते कौतुक करत होते, आज ते सगळे पाठीराखे, मग सेलिब्रिटी असतील, मीडियातले अनेक लोक तिकडे अगदी 24 तास सगळ्या मुलाखती घेत होते, सगळं दाखवत होते. त्या झारखंडला कोणीच गेलं नाही, कारण झारखंडला कशाला जायचे? तिकडे काँग्रेसचं सरकार आहे, त्यामुळे कोणीच तिथे जात नाही. आणि कॉक्रोच जनता पार्टीलाही वेळ नाही, सगळेच आजारी आहेत. पण तिकडे संभाजीनगरमध्ये सगळे मस्त मजेत एकमेकाला मिठ्या मारतायत, त्यांची आरती ओवाळली जाते, स्वागत केलं जाते, खाण्यापिण्याचा कार्यक्रम आहे. हा कोणत्या प्रकारचा थकवा आहे, कोणत्या प्रकारचा आजार आहे हे कळायला मार्ग नाही. तेव्हा एकंदरीत हे कॉक्रोच जनता पार्टीचं हे नवं रूप जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.